तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी समजताय का? आम्हाला व्यवस्थित समजतंय रावसाहेब, पण तुम्हाला नीट कळावं म्हणून तशा ऑर्डर्सही आणल्या. करोडो रुपयांचा घोटाळा आहे रावसाहेब, आणि त्यात तुमच्या विरुद्ध अनेक पुरावे देखील आम्हाला मिळाले. आणि त्यामुळे कोर्टाने तुमच्या चौकशीचे आदेश दिले. रावसाहेब, तुम्ही ऑर्डर नीट वाचली असेल तर तुम्हाला कळलं असेलच. तुमचं हे राहतं घर आणि तुमची सगळी मालमत्ता सील करण्याची ऑर्डर दिली. हो मॅडम. काय बोलताय तुम्ही? काय म्हणताय? याचंच टेन्शन आलं होतं का तुम्हाला? मला काहीच सांगितलं नाही तुम्ही. तुम्ही जरा गप्प बसा. मी काही केलेलं नाहीये. हे बघा, तुमच्याकडे ऑर्डर्स आहेत, पण तुमची कारवाई करायच्या आधी मला जरा मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या. एक मिनिट रावसाहेब, आमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणालाही फोन करता येणार नाही. द्या तो फोन इकडे. होय रावसाहेब, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या परवानगीशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. साहेब, रावसाहेब असं नाही वागू शकत. मी सॉरी, पण ही सरकारी कारवाई, त्यामुळे तुम्ही मध्ये बोलू शकत नाही. आणि तसंही आम्हाला इथे समजावून काहीच उपयोग नाही. चला रे, सील करायला घ्या सगळं. सील? एक मिनिट साहेब, अहो हे राहतं घर इथे सगळे. आमच्याकडे तशा ऑर्डर्स आहेत, आम्ही काही करू शकत नाही. माफ करा वहिनी, पण तुम्हाला हे घर खाली करावंच लागेल. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत, कोर्टाचे पुढचे आदेश येईपर्यंत तुम्हाला या घरात राहता येणार नाही. भाऊ, तुम्ही शांत व्हा. आई, त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो, तुम्ही जरा शांत बसा. काही झालेलं नाही, खूप छोटी गोष्ट आहे. आम्ही येतो बघून काय झालंय ते. अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला अरे घाबरत घाबरत नाही. नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. अरे तिने घोटाळा केला असेल का रे? मग काय उगाच धावून आले का एवढे लोक? अरे घाबरत नाही, घाबरत नाही. दंडाशिवाय राहणार नाही. दंडाशिवाय राहणार नाही. अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. आम्हाला थोडासा वेळ अरे द्या. घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या हे बघा फटक्याला मॅडम, घाबरत नाही. आम्ही रावसाहेबांना भरपूर वेळ दिला. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. आता आम्ही काहीच करू शकतो. अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. अहो, पण काहीतरी वे आउट असेल ना. फटक्याला घाबरत नाही. प्लीज थोडा वेळ तरी थांबा. हे बघा, आम्ही त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतोय. आम्हाला आमच्या ऑर्डर्स फॉलो कराव्याच लागणार. तुम्ही प्लीज कोऑपरेट करा. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. रावसाहेब, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा. आम्हाला इथे कुठलाही अनुचित प्रकार घडायला नकोय. सरकारच्या फटक्याला त्यांच्याकडनं जर कुठलं वेडं-वाकडं पाऊल उचललं गेलं तर आम्हालाही आमची पद्धत अवलंबावी लागेल. मी बोलतो त्यांच्याशी. हे बघा, सगळ्यांनी कृपया सहकार्य करा. यांना यांचं काम करू द्या. हे तुमचं माझ्यावरचं प्रेम मी समजू शकतो. जिंदाबाद, जिंदाबाद. रावसाहेब जिंदाबाद. जिंदाबाद, जिंदाबाद. रावसाहेब जिंदाबाद.
हे बघा, तुमचं प्रेम, हा विश्वास असाच कायम ठेवा. विरोधकांनी रचलेलं हे षडयंत्र आहे. आता ते कोणी रचलं याचा शोध मी घेईनच. पण तुम्हाला सांगतो, मी निर्दोष आहे आणि हे मी कोर्टात सिद्ध करेन. पण तोपर्यंत तुम्ही संयम ठेवा, शांतता राखा. इथे कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी पोलिसांना सहकार्य करा. ओ रावसाहेब, आम्ही तुम्हाला यांच्यासोबत जाऊ देणार नाही. आणि जायचं असेल तर तुम्हाला आमच्या अंगावरून जावं लागेल. घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. शेवटचं सांगतोय, कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला किंवा सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, कुणालाही माफ केलं जाणार नाही. हे बघा, त्यांना त्यांचं काम करू द्या. आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाहीये. चला रावसाहेब. आई, तेजू शांत हो बाळा. त्यांना काही होणार नाहीये, फक्त चौकशीसाठी नेते. शांत हो. बाईसाहेब भाऊ, तुम्ही जरा धीर धरा. साहेब, मी 2 मिनिटं बोलू शकतो? मी निर्दोष आहे वसुंधरा. हे विरोधकांनी रचलेलं षडयंत्र आहे माझ्या विरुद्ध. कोणी रचलं ते माहिती नाहीये, पण तुम्ही खचून जाऊ नका. रावसाहेब, तुम्ही अरे घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. घाबरत नाही, घाबरत नाही. सरकारच्या फटक्याला घाबरत नाही. घाबरत नाही, घाबरत नाही. एक हा जर कट असेल तर तुम्हाला कोणावर संशय आहे? या विषयावर मी वेगळी पत्रकार परिषद घेईन. मुर्दाबाद मुर्दाबाद रावसाहेब मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद रावसाहेब मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद रावसाहेब मुर्दाबाद. या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे हे लवकर कळेलच. आणि मी कोर्टात स्वतःला निर्दोष सुद्धा सिद्ध करेन. मुर्दाबाद. जिंदाबाद, जिंदाबाद. रावसाहेब जिंदाबाद. जिंदाबाद, जिंदाबाद. रावसाहेब जिंदाबाद. रावसाहेब मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद रावसाहेब मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद रावसाहेब मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद रावसाहेब मुर्दाबाद. जिंदाबाद. रावसाहेब जिंदाबाद. अरे देवा, अरे काय ऐकतो आम्ही रावसाहेब? हा, खत घोटाळा म्हणजे कुठल्या खतातून काय उगवल याचा काही नेम नाही बघा. रावसाहेब, आम्हाला कळेल का याच्या घोटाळ्यामागे कोण आहे? रावसाहेब, 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 आम्हाला समजेल का या घोटाळ्यामागे कोण आहे? थांबा. आई, तू रडू नको. मला सुद्धा खात्री आहे, रावसाहेब असं कधी वागणार नाहीत. वहिनी, आम्हाला बी तसंच वाटतंय. रावसाहेबांच्या हातून असलं काही एक होणार नाही. तुम्ही सावरा जरा स्वतः. येणार, येणार, परत येणार. रावसाहेब परत येणार. मुर्दाबाद, मुर्दाबाद. मुर्दाबाद. येणार, येणार, परत येणार. रावसाहेब परत येणार. मुर्दाबाद, मुर्दाबाद. बा, घेऊन जाऊ त्यांना सगळ्यांना. निघा, निघा इथून. झालं ना तुम्ही? आता रावसाहेब परत आल्यावर गुलाल भंडारा घेऊन या. चला निघा आता. हो, काढा बाहेर सगळ्यांना इथे. काढा, निघा. अरे देवा, रावसाहेब तुमच्यावर ही वेळ येईल अशी नाचक्य होईल असं वाटलं नव्हतं बघा. परमेश्वरा, काय वेळ आणली रे. तर रावसाहेबांची वरात काढली तर काढली, पण त्याच्या घरातल्यानं बी घराबाहेर काढलं, फार असं रस्त्यावर आणलं. वाईट झालं, वाईट झालं. वहिनी, तुम्ही नका काळजी करू. आबासाहेब जिवंत आहे अजून. आम्ही रावसाहेबांचे विरोधक असलो तरी त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. तेव्हा हे घर पुन्हा ताब्यात येईपर्यंत तुम्ही आमच्या घरी राहायला चाला. हो, ते घर बी तुमचंच आहे. चला. बाईसाहेब, काय झालं जे सगळं? हा, गेलं घसरला सगळं सगळं गेलं. बाईसाहेब, अहो रडू नका अशा. तुम्ही आमच्या घरी चलायचे. हा, कुठं? तुझ्या झोपड्यात? वहिनी, हा महाल सोडून हिच्या घरी जायचं म्हणजे 10 बाय 10च्या कोठडीत गेल्यासारखं आहे.
अहो तुम्हाला नाही सवय त्याची. तुम्ही आपल्या माझ्या घरी चला सरळ. हा आबासाहेब, आम्हाला कुठल्या गोष्टींची सवय आहे आणि आम्हाला काय झेपेल हे आम्हाला चांगलं माहिती. त्यामुळे तुम्ही सांगण्याची काहीच गरज नाही. पण तरीही तुम्ही आलात आणि काळजी दाखवलीत त्याबद्दल धन्यवाद. या तुम्ही. देवा, ज्याचं करावं भलं तो म्हणतोय आपलंच खरं. बाईसाहेब, ताईसाहेब, नका काळजी करू. आम्ही हा आपलं सगळे. आमच्या जेव्हा कुठला प्रसंग आला, कुठली अडचण आली, आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या ना तुम्ही. आता असं झाल्यानंतर आम्ही नाही का मदत करणार तुम्हाला? चला, जे खरंच हात जोडते मी कुठेही जाणार नाहीये. मी इथेच थांबणार आहे. बाईसाहेब भाऊ, असं किती वेळ थांबणार तुम्ही? हे बघा, कोर्टाचा निकाल यायला लई वेळ लागतो. बाईसाहेब, ताईसाहेब, रमा खरंच सांगते, ऐका माझं. खरंच घरी चला. बाईसाहेब, चला घरी. अहो, कशा पायी रडताय आता? हे बघा, रडू नका. उगा तुमची प्रकृती ढासळेल बघा. ऐका माझं, समजा ठीक होईल. चल चला ताईसाहेब, छोटे मला. चला बाईसाहेब. या जी. बाईसाहेब, बाईसाहेब, ताईसाहेब, बसा. बसा ना, बसा. घर जरा छोट आहे. नाही तसं काही नाही सर. पाणी कशी नाही, नको मला. मग कॉफी सांगू का? हा, नाही, नको नको आहे मला. ताण भूक सगळं हरवून गेलंय. काय झालं रे सगळं प्रताप? राजकारणातले धक्के माहिती नाहीत का आपल्याला? हे कोणीतरी मुद्दाम केलंय. भाईसाहेब भाऊ, तुम्ही खरंच लई काळजी करताय. समजा नीट होईल बघा. थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे आणि आता कुठले बी संकट आले तरी बी आपण समजा आहोतच. हे बघा, आई नवसाई आपल्या सोबत आहे. ती समजा बरोबर करेल. सरला, काय ग सरला? ह्याच का तुझ्या मालकीणबाई? होय. मी आता यांना येताना बघितलंय म्हणून मी आले. काय ग, यांनीच तुला कामावरून काढून टाकलं होतं ना? मग तू त्यांना आता घरी घेऊन का आलीस? आधीची गोष्ट वेगळी होती. आता ही म्हणजे घोटाळेबाज माणसाची बायको आहे. का आणायचं इथे? नर्मदा, तुझं काही महत्वाचं काम आहे का? नाही नसेल तर आपण नंतर बोलूया ना. त्या आत्ताच आल्यात ना, त्यांच्याशी जरा बोलते. या ना तुम्ही. ठीक आहे. बाईसाहेब, अहो तुम्ही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका बरं का. अहो तोंडाळच आहे ती, असं बोलतच असते काय बाई. तुम्ही लक्ष नका देऊ तिथं. मी जेवणाचं बघते. हा, छोट्या बालकाला बोलून आणजा लवकर. नर्मदा मावशी जे काही बोलल्या त्याचं वाईट वाटतंय ना. अहो पण छोटे मला, लोक काही ना काहीतरी बोलत राहणारच आहेत. 1000 तोंडांनी 1000 पद्धतीने बोलत राहतील. त्यामुळे तुम्ही फार काही विचार करू नका त्यांचा. आणि कोणाच्या बोलण्याचं कितपत मनाला लावून घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं. आता उद्या गावात कोणी काही बोललं तर प्रत्येक वेळेस आपण नाराज व्हायचंय का? बोलणाऱ्या तोंडांना आपण थांबवू शकत नाही. बरं चला, बरं तुम्ही आधी जेवण करून घ्या.
मला भूक नाहीये. हो असं काय करता तुम्ही छोटे मला? हे बघा जे काही घडलंय त्यामध्ये तुमच्यावर लई तणाव आहे हे समजू शकते मी. बरं ऐका माझं समजा नीट होईल आणि थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. तुम्ही लई विचार करताय. हे बघा छोटे मला, तुम्हीच जर का असे खचून गेला तर ताईसाहेबांनी आणि बाईसाहेबांनी कोणाकडे बघायचंय? ऐका माझं, आता तुम्हालाच स्वतःला सावरून त्यांना बी आधार द्यावा लागणार आहे. आणि थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. लवकरच समजांना कळेल की खरं काय आहे ते. आणि जी लोक आता तोंड वर करून आपल्याला बोलतात ना, नंतर तीच तोंडावर पडतील. बघाच तुम्ही. बरं चला थोडंसं खाऊन घ्या. तुम्हाला असं इथून जाऊ देणार नाही. अहो तुम्ही नाही खाल्लं तर बाईसाहेब आणि ताईसाहेब बी काही खाणार नाहीत बघा. छोटे मला कथा नाही म्हणू नका, नाहीतर मी आम्ही नाही जेवणार. चला. छोटे मला या बसा 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 बसा. हा एक घ्या, सुरुवात करायची. सरला ग, कशाला एवढं सगळं करतेस? आणि आम्ही खाली बसतो ना. असं कसं? म्हणजे तुम्ही खाली बसणार आम्हाला कसं वाटेल ना? आणि तुम्हाला खाली बसायची सवय नाही आहे माहितीये जी मला. तुम्ही बसा, इथं बसून जेवलं तरी चालेल. तुम्ही पण जेवायला बसा ना. नाही म्हणजे तुमचं होऊन जाऊ दे, मग आम्ही बसतो. हा निवांत जेवा आणि कसला संकोच करू नका बरं का. आणि बाईसाहेब आणखीन काही हवं असेल ना तर सांगा मला. अगं नाही नाही, हेच खूप आहे. विरोबाचं नाव घ्यान करा सुरुवात. ताईसाहेब बाईसाहेब, आमच्याकडचं जेवण तसं साधच असतंय बघा. आणि आज लय धावपळ होती ना, त्यामुळे खास असं काही बनवतच नाही आलं. पण उद्यापासून चांगले पदार्थ करून. नाही नाही म्हणून जेवायची नाही थांबले मी. मी सगळेजण इतकं प्रेमाने करताय, काय बोलायचं काही सुचत नाही ग मला. मावशी भाजी छान झाली. आवडली का तुम्हाला? लागली तर सांगा बरं का, वाढते लगेच. प्रतापराव, तुम्ही ते दामूच्या खोपट्यात झोपता ना? बाहेर थंडी जास्त पडली, मी गोंगड्याची व्यवस्था बघतो. हा मी हाय पुढं. शांत व्हा. क्षणात हो त्याचं सगळं नव्हतं झालं ग. रावसाहेब कठोर आहेत, शिस्तीचे आहेत, पण ते असं कधीच काही करणार नाहीत. त्यांच्या विरोधकांनीच त्यांच्या विरुद्ध काहीतरी. शांत बाबू,
समजा ठीक होईल बघ. अहो रावसाहेबांनी या गावासाठी किती काय काय केलंय. या गावात कृषी योजना आणल्यात, रोजगार केंद्र उभी केली. रावसाहेबांनी या गावासाठी आणि या गावातल्या लोकांसाठी खूप काय केलं, खूप राबलेत ते. त्यामुळे या गावातल्या प्रत्येकाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. रावसाहेबांची या समद्यातून निर्दोष सुटका होईल असाच विचार करा तुम्ही आता. आणि जे खरं असतं ना ते कधी ना कधी समोर येणारच आहे. समजा नीट होईल, तुम्ही नका काळजी करू. आणि थोडासा येळ आहे, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. त्यामुळं कोणी काही बी बोललं ना तरी बी तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. पण भाईसाहेब, तुम्ही आता इथे राहतात तेव्हा कुठला बी संकोच न ठेवता आणि विचार न करता राहा. मी तुम्हाला वचन देते, तुम्हाला काय बी कमी पडू देणार नाही. जशी तुमची वाड्यावर काळजी घेत होते ना अगदी तशीच काळजी इथं बी घे. हे घर बी तुमचंच आहे.